चरित्रे महान संगीतज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण विनायकराव पटवर्धन यांची माहिती घेणार आहोत. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य विनायकराव पटवर्धन त्यांच्या वेळचे महान गायक होते. 22 जुलै 1998 मध्ये मिरज येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या काकाकडून श्री केशवराव यांचेकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक ज्ञान घेतले. त्यानंतर 9 वर्षाचे असलेपासून विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडून शिक्षण सुरू केले. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडेही ते काही वर्षे शिकले. सुरुवातीला बालगंधर्व नाटक मंडळीमध्ये काम केले. त्यानंतर 8 मे 1932 मध्ये गांधर्व महाविद्यालय पुणा याची स्थापना करून आजीवन संगीत सेवा केली. काही पाठ्यपुस्तके पण लिहिली, ज्यामध्ये राग विज्ञान प्रमुख आहे. सन 1972 मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. पटवर्धन तरानाचे सिद्ध गायक होते. त्यांनी रूस वगैरे देशामध्ये जाऊन भारतीय संगीताचा प्रसार केला. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. पंडित दत्तात्रय विष्णू पलुसकर, पंडित S.B. देशपांडे, पंडित V.R. आठवले, पंडित विष्णू घाग, पंडित D.V. घाट. इसवी सन 1942 मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गांधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपवले. ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ट्य असलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल त्यांच्या गायनातून अधोरेखित होत असे. विनायकराव हे त्यांच्या तराण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायकांची शैली ही निराळी होती. त्यांनी राग विज्ञान जवळजवळ 7 खंड, नाट्य संगीत प्रकाश आणि महाराष्ट्र संगीत प्रकाश अशी पुस्तके लिहिली. त्यांनी जवळपास 10 वर्षे अनेक मराठी संगीत नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार बालगंधर्व यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले. पटवर्धन बुवांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ सोव्हिएत संघ, पोलंड व चेकोस्लोवाकिया या राष्ट्रांचा दौरा करून ते आले होते. विनायकरावांना इसवी सन 1965 मध्ये संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. इसवी सन 1972 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. 23 ऑगस्ट 1975 मध्ये पुण्यात त्यांचा स्वर्गवास झाला. पण बहार, अडाना, मुलतानी, मल्हार, जयजयवंती, हमीर आणि भैरव बहार इत्यादी आवडत्या रागाची ग्वाल्हेर घराण्याची शैलीची लोक अद्याप आठवण काढतात. धन्यवाद.